नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त असा एपिसोड पाहत आहोत। आता इकडे मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली असते आणि सुरुवात होऊन बराच कालावधी उलटून गेलेला असतो। खरं तर आता सत्याला नाही त्याच गुन्ह्यामध्ये किंवा नाही त्याच कारणास्तव मुकादमने काहीतरी सेटिंग लावून अटक करून घेतलेली असते, जेणेकरून त्याची इथे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावे म्हणून। पण आता सत्याची खरं तर जी काही थेरी आहे ती थोडीशी चुकलेली असते। आता सत्याला अटक झालेली असल्या कारणाने मंजिरी खूपच जास्त अस्वस्थ असते। तिच्या समोर एकच पर्याय असतो आणि तो म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता सत्याला सोडवणं आणि म्हणूनच हे जे काही बोगस मतदान होत आहे त्यांच्या विरोधात पुरावे जमा करणं आणि मंजू तेच करत असते। आता कशा पद्धतीने ती लोक धमक्या देऊन त्याच सोबत पैसे देऊन आणि हे सगळे काही करत आहे त्याचा एक व्हिडिओ शूट करत असते। आता व्हिडिओ शूट केल्याच्या नंतर मात्र मंजिरी लगेचच पोलीस स्टेशनला निघालेली असते, पण मुकादमांच्या काही माणसांनी मंजिरीला तो व्हिडिओ शूट करताना पाहिलेलं असतं आणि म्हणूनच आता ती लोक तिचा पाठलाग करत असतात। मंजिरी पुढे धावत असते आणि ती लोक तिच्या पाठी पळत असतात। आता काही ठिकाणी ही लोक एक पोज घेत असतात आणि तिथे ठरवतात आता नेमकं मंजिरीला कशा पद्धतीने पकडायचं। तेव्हाच मंजिरी हा सर्व काही प्लॅन ऐकत असते, कारण त्या लोकांनी इथे मुकादमांना कॉल केलेला असतो आणि मुकादमांना कॉल केल्याच्या नंतर मात्र आता मुकादम तिकडून बोलत असतो काही जरी झालं तरी सुद्धा जो काही पुरावा आहे तो तिच्या पोलिसांपर्यंत जायला नको। आता मात्र जेव्हा मंजिरी ह्या गोष्टी पाहते तेव्हा मात्र त्यांना पकडण्यासाठी ती धावत असते। शेवटी किती नाही म्हटलं तरी सुद्धा ती पोलीस आहे आणि तिच्याकडे तेवढे अधिकार हे नक्कीच असतात आणि त्यामुळे जीवाचं रान करतच ती पकडण्याचा प्रयत्न करत असते। आता मात्र इकडे मुकादमांना खूपच टेन्शन आलेलं असतं, जर मंजिरीने ह्या सर्व गोष्टी केल्या तर मग मात्र माझं सातारचा नगरसेवक होणे खूपच कठीण असणार आहे। त्यासोबतच जो काही व्हिडिओ शूट केलेला आहे तो जर आता पोलिसांपर्यंत तिने पोहोचवला तर मग मात्र सत्या निर्दोष सुटेल आणि मायावती जिंकेल। त्यासोबत तात्यासाहेबांचे उमेदवार जास्तीत जास्त इथे आता जिंकून येतील आणि त्यांचाच नगरसेवक होऊ शकतो आणि त्याचबरोबर आता असं होता कामा नये म्हणूनच आता मुकादम आता खूपच मोठा डाव खेळणार असतात आणि तो डाव त्यांनी यशस्वीरित्या खेळण्याचं ठरवलेलं असतं। आता जेव्हा जी काही मंजिरी आहे ती त्या गुंडांना शोधण्याचं काम करत असते तेव्हाच मात्र आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही माया आहे ती आता इथे मुकादमांच्या घरी आलेली असते आणि मुकादमांच्या घरी आल्याच्या नंतर तू हे माझ्या सत्याबरोबर खूपच जास्त चुकीचं केलेलं आहेस, तू असं कसं करू शकतोस माझ्या सत्याबरोबर, तुझी हिंमत कशी झाली एवढ्या सगळ्या काही गोष्टी करण्याची। आणि त्याचबरोबर आता इथे जे काही मुकादम आहे ते बोलत असतात जे करायचं आहे ते करून घ्या आणि त्याचबरोबर आता नगरसेवक तर मीच होणार आहे, कारण तुमचा सत्या ऑलरेडी जेलमध्ये आहे आणि शिवाय आता तुमची सून काहीच करू शकत नाही आणि तुमचं तर आता सळो की पळच इथे होणार आहे, ही मात्र गोष्ट तेवढीच तुम्ही लक्षात ठेवा। आता मात्र मुकादम जे काही मायाने बोललेलं असतं ते बोलणं उधळून लावण्याचं काम करत असतात, कारण त्यांना आता तरी असंच वाटत असतं की जो काही सत्य आहे तो जेलमध्ये आहे, त्याचबरोबर मंजूच्या हातामध्ये कुठलेच पुरावे नाही येत आणि शिवाय आता मायावतीचं काही खरं नाहीये। इकडे मात्र जो काही प्रकार झालेला असतो तो सत्याला येऊन त्याचे मित्र सांगत असतात, ती लोक धावतच आलेली असतात आणि त्या लोकांनी धावतच येऊन खूपच मंजूबद्दल एक मोठं गुपित सांगितलेलं असतं आणि ते म्हणजेच की असं असतं, म्हणजेच मंजूला मुकादमांची जी काही लोक आहेत ती धरून घेऊन गेलेली आहेत किंवा पकडून घेऊन गेलेली आहेत आणि ते म्हणजे अर्धसत्यच असतं। खरं तर मंजू त्यांचा पाठलाग करत असते, त्यांना पकडण्याचं काम करत असते, पण त्या झटापटीमध्ये एक लेडीज येते आणि ती लेडीज मात्र आता इथे मंजूला घेऊन जाण्याचं काम करत असते आणि ही गोष्ट जेव्हा आता इथे सत्याला समजते तेव्हा सत्या मात्र पोलिसांना सोडवण्यासाठी खूप जास्त विनवण्या करत असतो। विनवण्या न केल्यानंतर सुद्धा आता सत्याकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहत नसतो आणि शेवटी सत्या त्या पोलिसाची म्हणजेच की मोरेंची पिस्तूल काढून घेतो आणि मोरेंची पिस्तूल काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा, माझ्या मंजूचा खूप मोठा जीव धोक्यात आहे, तुम्हाला कळणार नाही मी जोपर्यंत बाहेर मी काहीही एक चुकीचं करणार नाही, पण तुम्ही मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा, हे लॉकअप उघडा। तेव्हा मोरे आणि त्यांचे सहकारी मित्र मात्र खूप त्यांना विनवण्या करत असतात, सत्या हे बकायदा हातात घेऊ नकोस, असं काही करू नकोस, तू गोळी चालू नकोस, पण आता सत्या फक्त त्यांना घाबरवण्यासाठी असं केलेलं असतं आणि शेवटी मोरेकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नसतो आणि शेवटी मोरेने जे काही लॉकअप आहे ते इथे उघडलेलं असतं आणि मोरेने लॉकअप उघडल्याच्या नंतर मात्र सत्या
तिथून गायब झालेला असतो आणि बाईकवरती त्यांनी दोघे तिघेही पळून गेलेले असतात. आता मात्र मोरेला खूपच जास्त राग आलेला असतो, कारण सत्याने आहे त्याच ठिकाणी पिस्तूल सुद्धा फेकून दिलेलं असतं. इकडे मात्र मुकदमांच्या लोकांनी मंजूला पकडलेलं असतं एका ठिकाणी. ती एकटीच असते आणि समोर खूप सारे लोक असतात आणि तेवढ्यातच एक लेडीज समोर येते आणि ती मंजिरीचा बॅच वाचत असते. मंजिरी वाघमारे काय असं म्हणत असते. तर दुसऱ्या एका माणसाने तिच्या खांद्यावरतीच खूपच मोठा एक दंडा ठेवलेला असतो, ज्यामुळे तिला खूप जास्त त्रास होत असतो. एवढी सगळी लोक आणि मंजिरी एकटी कशी त्यांना पुरवणार आहे. शेवटी एक लेडीज तिला उचलते आणि वर फरफटतच घेऊन जात असते आणि घेऊन गेल्याच्या नंतर मात्र मंजिरी त्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्यापासून दूर पळण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. पण शेवटी मात्र इथे मंजिरीला खूप जखमा होत असतात. तिचा जीव अक्षरशः धोक्यामध्ये असतो. इकडे मात्र ह्या सगळ्या गुंडांच्या तावडीतून मंजिरीला सुखरूप वाचवण्यासाठी सत्याची तिथे धमाकेदार अशी एंट्री झालेली असते. बुलेटवरून सत्या आणि त्याचबरोबर त्याचे जोडीदार इथे आलेले असतात. आता मात्र मंजिरीच्या जीवात जीव आलेला असतो. इकडे सत्याला एका काठीचा टोला मात्र डोक्यामध्ये बसतो आणि त्याला जोरात लागलेलं असतं. तेवढ्यातच आता त्याला लागलेलं असतं आणि दुसरी व्यक्ती येऊन त्याला मारणार. तोच आता मंजिरी पुन्हा अडवण्याचं काम करत असते. आता सत्या इथे आलेला आहे ही गोष्ट मंजिरीला खूपच जास्त आनंद देत असते, पण तो कशा पद्धतीने आला हे तर आतापर्यंत तिला माहिती नसतं. त्यामुळे मंजिरीमध्ये आता दुर्गा अवतारच धारण झालेला असतो तिच्यामध्ये आणि त्यामुळे ती प्रत्येक गुंडाला खूपच जास्त मारत असते. सत्या फक्त आणि फक्त इथे मंजिरीला वाचवण्यासाठी आलेला असतो खरा, पण वाचवायला आलेला सत्या मात्र मंजिरीचे हे रूप पाहिल्याच्या नंतर तोच भांबावून गेलेला असतो की खरंच त्याची मंजिरी एवढी डॅशिंग आहे आणि त्याचसोबत जे काही गुंड आहेत त्यांना ती आडवं करत आहे. इकडे सत्या थोडासा ग्लानीत गेलेला असतो, कारण त्याच्या डोक्याला थोडासा मार लागलेला असतो आणि मार लागल्याच्या नंतर मंजिरीला सत्याची खूप जास्त काळजी वाटत असते. सत्या सतत एकच गोष्ट बोलत असतो, मंजिरीला वाचवा, वाघमारे बाईला वाचवा. तेव्हा इथे त्याचा मित्र म्हणत असतो, अरे वाघमारेला वाचवायची काहीच गरज नाही. तुझी वाघमारे बघ कशी डॅशिंगने फाईट करत आहे, कसं त्या गुंडांना लोळवत आहे. खरं तर मंजिरीला वाचवायची गरज नाही, तर फक्त आणि फक्त त्या लोकांना, त्या गुंडांना मंजिरीच्या किंवा वाघमारेच्या तावडीतून वाचवण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. असं सुद्धा आता इथे जो काही सत्या आहे त्याचा मित्र इथे बोलत असतो. जी लेडीज होती जी की मंजिरीला नडत होती तिला मात्र मंजिरीने चांगलीच धुरी दिलेली असते आणि अक्षरशः तिला सुद्धा खाली जमिनीवर लोळवलेलं असतं आणि त्याचसोबत आता मंजिरीने पूर्ण राग व्यक्त केलेला असतो. कशा पद्धतीने त्यांनी सत्याला त्रास दिलेला आहे, त्यासोबतच कशा पद्धतीने सत्याच्या विरोधामध्ये एवढे कटकारस्थान केलेले आहे. शेवटी किती नाही म्हटलं तरी सुद्धा तो तिचा परिवार असतो. तेवढ्यातच आता इथे मोरे आणि बाकीची सहकारी आलेले असतात आणि जे काही गुंड होते त्या सगळ्यांना त्यांनी आता इथे ताब्यात घेतलेलं असतं. त्या सगळ्यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर मात्र आता ते पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन जात असतात. पण आता इथे मोरेंनी जे काही सत्य आहे सत्याच्या समोर अरेस्ट वॉरंट ठेवलेलं असतं आणि तुला पोलिसांवरती जी काही तू बंदूक रोखली होती, पिस्तूल रोखलं होतं, त्या ह्याच्यामध्ये आम्ही तुला अरेस्ट करत आहोत असं इथे ते बोलत असतात. तेव्हा मात्र आता मंजिरी बोलत असते, नाही सर, तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. हा एक पुरावा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. असं म्हणूनच आता जी काही मंजिरी आहे तिने मोरेंसमोर जो काही मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ तिने रेकॉर्ड केला होता तो व्हिडिओ ती पकडत असते आणि तो व्हिडिओ तिने तिथे पकडल्याच्या नंतर मात्र आता मोरेंच्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित लक्षात आलेल्या असतात. कशा पद्धतीने हे सर्व काही मुकादमांचं प्लॅन होतं आणि मुकादमांनी ह्या सगळ्या काही गोष्टी घडून आणलेल्या होत्या. हे सर्व काही ते घडून आणलेलं असतं. आता मात्र इकडे तात्यासाहेब खूपच जास्त आनंदामध्ये असतात. खरं तर आता हे राजकारण खेळत असतात ती आणि राजकारण खेळता खेळता कधी त्यांनाच त्याचा धोका सुद्धा होत असतो. पण आता किती नाही म्हटलं तरी मोठं व्यक्तिमत्व हे होतं आणि त्यासोबतच आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जे काही मुकादमांची लोकं होती ती सगळी लोकं आता पोलीस स्टेशन आणलेली असतात, त्यांना अरेस्ट केलेलं असतं आणि त्या सगळ्या लोकांना अरेस्ट केल्याच्या नंतर मात्र जो काही सत्य आहे तो सत्य इथे समोर उभा असतो. सत्याला आता वरिष्ठ खूप जास्त काही सुनावत असतात, तुमची हिंमत कशी झाली, तुम्ही आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं, ह्या गोष्टी अशा नको करायला हव्या होत्या आणि त्याचबरोबर मान्य आहे त्या लोकांनी चुकीचं केलंय, पण तुम्ही अशी पोलिसांवर पिस्तूल रोखलेली आहे. तेव्हा आता मात्र सत्या बोलत असतो, हो माझी चूकच झालेली आहे, पण तुम्ही पाहिलं ना कशा पद्धतीने हे सगळं काही घडत होतं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं यात माझी काहीच चूक नाही, पण माझ्याकडे पुरावे नव्हते, पण आता तुमच्यासमोर पुरावे आहेत आणि तुमच्यासमोर पुरावे असल्या कारणाने तुम्ही मला असं वाटतंय की आता ह्या सगळ्या गोष्टीचा सखोल विचार करावा आणि मुकादमांनी हे सगळं काही घडून आणलेलं आहे याचा सुद्धा विचार करावा. तेव्हा मंजिरी मात्र सत्याची बाजू घेत असते आणि मी शूट केलेला जो काही व्हिडिओ आहे
तो ती पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना दाखवत असते आणि तो व्हिडिओ पोलीस स्टेशनमध्ये दाखवल्याच्या नंतर मात्र तरीसुद्धा वरिष्ठ सत्यावरती थोडेसे नाराजच असतात, कारण त्यांनी कायदा हातात घेतला होता. त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, मंजिरीच्या ह्या सर्व कर्तृत्वामुळे आता सत्या निर्दोष असा सुटलेला असतो. तिच्या ह्या सर्व काही गोष्टी करण्यामुळे थोडासा तरी इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा आता इथे विश्वास बसलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला मात्र जे काही मुकादमांच्या घरी ते म्हणत असतात, चला पेड्यांची ऑर्डर द्या, गुलालाची ऑर्डर द्या, त्याचबरोबर हार आणि हा बंगला अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सजवा, कारण जिंकणार तर आपणच आहोत. तो सत्याला आता अटक झालेली आहे. त्याचबरोबर ती मंजिरी आता खाली लोळलेली असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायाची तर काय हालत झालेली आहे, ही गोष्ट काही वेगळी सांगायला नकोय. आता असणार कोण, ते म्हणजे फक्त आणि फक्त सातारकरचा मुकादम नगरसेवक. हेच नारे तुम्ही लावायचे आहेत आणि आता त्या सत्याला तर चांगलाच धडा सुद्धा इथे शिकलेला आहे. आता ही गोष्ट बोलत असतानाच त्यांचाच एक माणूस धावतच त्यांच्याकडे येत असतो आणि आल्याच्या नंतर बोलत असतो, तो सत्या अहो मुकादम साहेब, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सत्या जेलमधून सुटलेला आहे, त्याची मुक्तता झालेली आहे आणि आपली माणसं आता जेलमध्ये गेलेली आहेत. तेवढ्यातच आता मेहुणे तुम्ही एक काम करा, ह्या सर्व गोष्टीमध्ये अजिबात आपलं नाव कुठेच आलं नाही पाहिजे. जर आपलं नाव आलं तर त्याच्या पुढे कैलासवासी आम्ही लावू, असं ते बोलत असतात आणि धमकी देत असतात. इकडे मात्र सत्या आणि मंजिरीचा आतापर्यंत फोन लागलेला नसतो किंवा त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट झालेलं नसतं, म्हणून घरातील सर्वच लोक खूपच जास्त काळजीमध्ये असतात. आणि त्याचबरोबर आतापर्यंत आम्ही किती वेळा फोन ट्राय केला पण फोन लागला नाही म्हणून चौकशीसाठी सुद्धा येत असतात. मायाला मात्र काळजी असते ती फक्त आणि फक्त इथे सत्याची. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत हे दोघे कसे आले नाहीयेत म्हणूनच काळजी करणारे. तेवढ्यातच त्यांच्या समोर मंजिरी आणि त्याचबरोबर सत्या आलेले असतात आणि लगेचच आता माया सत्यासमोर जाते आणि सत्याला विचारत असते, सत्या तू ठीक तर आहेस ना, बरा तर आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना? तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं मी तर धोक्यात होतोच, पण एक गोष्ट मात्र तू विसरतेस का, माझ्याबरोबरच तुझी सून सुद्धा अडचणीत होती आणि तू तिची सुद्धा तेवढीच आपुलकीने चौकशी करावीस. आणि आता सत्या जो आहे तो झालेला सर्व प्रकार इथे त्याच्या घरी सांगण्याचं काम करत असतो. तेव्हा त्याचे बाबा त्याला म्हणत असतात, सत्या तू कायदा हातात घेऊन खूप मोठी चूक केलेली आहेस, कायदा हातात न घेता सुद्धा तू ह्या सर्व गोष्टी इथे करू शकला असतास. पण आता इथे मंजिरीचं खूप कौतुक होत असतं. तेव्हा मात्र मायाला खूपच जास्त राग येत असतो, तिला त्रास होत असतो, कारण मंजिरीचं तिच्या समोर होणारं जे काही कौतुक आहे ते तिला अजिबातच इथे देखवत नसतं. तर प्रेक्षकांना खूपच छान असा एपिसोड झालेला आहे. असेच नवनवीन छान छान अपडेट्स आणि एपिसोड जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि अपडेट्स पाहण्यासाठी पुढील भागासाठी तयार राहा. भेटूयात पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद.